एका गरीब कुटुंबातील मुलगा लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवतो आणि अनाथ होतो. गावातील टपोरी मुलांच्या संगतीत राहून तो जुगार, भांडण, दारू, सिगारेट अशा व्यसनांच्या गर्तेत ओढला जातो. बौद्ध समाजात जन्मलेला धर्मेश तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून अनभिन्न असणारा धर्मेश याच वातावरणात मोठा होतो. तुझ्या नाण्यात विसरलो ना बे. आपण माझ्याजवळ थांब. तुझ्या जे असेल तर पाय विसरलो ना बे. उलटा भाई जपा ना बे कसा पाहून राहिला सारखा चुका बे. नवीन गाडी दिसते ना तीच पाहत होतो. नाही भाई गाडी नाही, गाडी मधली हिरोईन पाहून राहिला. नाही यार आपल्या कुठं किस्मत मध्ये आहे. अरे इथं वाघमारे काकाची पोरगी आहे. काय गावी शिकायला गेली होती, शिकून आली वाटते. आणि आपण राहिलो गावात कुत्रे मारत. आई बाबा आलीस का बेटा? आणि हे गावातले पोट्टे दारूच्या नशेत पडून राहते. असू देव काका. पक्याची काय माणसं हातच्या बंदून पडली. ती मुलगी असून म्हणता एकटी त्यांच्याशी लढत आहे आणि आपण षंडासारखी तमाशा मारता. उठ धर्म्या उठ. मला तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. नामर्दांनो आता तरी डोळे उघडून पहा नीट. आणि ज्या एवढं मर समजत होता तर पहिलेच काहून नाही आला वाचवाले? तू का आमंत्रणाची वाट पाहत होता का? पहिले चालू असतो ना तर यांच्यासारखे मर्दांगी आणि तुमच्यासारखे बुजदिल माहिती पडले नसते. आणि स्वतःला तुम्ही भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाहू आणि संघर्ष करू. आज ज्या कामासाठी हर्षाने मदत घेतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण उद्या याच ठिकाणी
डॉक्टर गावकऱ्यांना तयार आहात ना तुम्ही? हर्षा 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 काय झालं तुला? किती रक्त जात आहे? तरी मी सांगत होते या भानगडीत पडू नको. पहिले यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. चला. गावकऱ्यांना सर्वांना माझी भीम जयंती येत आहे. तर ही भीम जयंती आपल्या गावातील पहिलीच भीम जयंती आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून वर्गणी गोळा करून ही भीम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करू. बोला तर मग मंजूर आहे ना? तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा खाऊ ना तर. अरे बापरे. अरे अरे धर्म्या, तुम्ही सगळे इकडे. अरे धर्म्या, कसे आहेत तुम्ही सर्व? काय रे? मामा तीन चाय आपले जुने दोस्त आहेत. अरे किती दिवसांनी आलात? अबे हो ना, बरोबर 3 वर्ष झाले ना आपल्याला भेटून. घ्या. का रे धर्म्या भाऊ, तू तर पूर्ण बदलला रे. बहिणीने तुला पूर्ण बदलूनच टाकलं. हो ना बे. नाही रे, जाऊ द्या मस्ती. तुमचं काय चाललंय आणि चाललेत कुठं आता? आम्ही भाई जिथं होतो तिथे जाऊ. आम्ही काही सुधरत नाही. हे मामा एक खरं आणि सिगरेट देता. अरे धर्म्या भाऊ, आम्ही तुलाच शोधत होतो. बरं झालं तू इथं भेटला. मला शोधत होते, माझ्याशिवाय करमत नाही का? तसं नाही धर्म्या भाऊ, आम्हाला माहित पडलं पक्या उद्या जेलमधून बाहेर निघणार आहे आणि सर्वात आधी तो तुले आणि वहिनीले मारायला येणार आहे, म्हणून आम्ही तुले शोधत होतो. ठीक आहे, तुम्ही जा. काय करायचं ते बघून घेईन मी. आजपासून तूही आणि वहिनीची रक्षा करणार आहोत आणि तुझ्या संगत राहणार आहोत. हो, धन्यवाद. माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका नको, कारण वैराने वैर वाढतो. त्याला जरी लढाई संपवायची नसेल तर मी संपवेन. या तुम्ही.